बघा, संख्येचा वर्ग करण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी आज शिकवते आहे. संख्येमध्ये जर सर्व एकच असल्यास वर्ग करण्याची सोपी पद्धत कोणती? सर्व एकच. आता एकाचा वर्ग हा नेहमी एकच असतो, आलं लक्षात. पण इथे आता 11 आहेत. 11चा वर्ग काय? तर जितके वेळा एक आहे तितक्या वेळा अनुक्रमिक संख्या लिहायची. एक, एकाच्या पुढची 2 आणि मग नंतर विरुद्ध क्रमाने लिहायचे, म्हणजे 2पेक्षा लहान संख्या 1 असं लिहायचं. आता 3 वेळा एक आहेत ना, मग 1 2 3 आणि मग परत उलटे लिहायचे 2 आणि 1. मग म्हणजे सुरुवातीला चढता क्रम आणि नंतर उतरता क्रम. आता 4 वेळा आहेत ना, मग 1 2 3 4. आता परत उलट 3 2 1. ट्रिक आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर हे 5 वेळा आहे. 1 2 3 4 5. मग 4 3 2 1. आता ही संख्या तुमच्यासाठी.